उरलेलं पीठ फेकून देते आणि ड्रायफ्रूट चिवड्यासारखं खाऊन घेते. आई मी नाही खाल्लंय ते, नणंदबाईंनी खाल्लंय. हा तर माझी मुलगी 2-4 दिवसासाठी आलेली आहे. तू तिला मज्जा करण्यापासून अडवणार आहेस? तिला वाटेन ते खाऊ दे. ती सासर घरून आलेली आहे, ती तुका पोट भरून आलेली आहे. मी कुठे अडवते आई? फक्त सांगा जेवणात काय बनवायचंय, कारण जेवणाची वेळ झालीये. बरं तुझी ती किचनची साफसफाई झाली आहे का? हो आई, मी संपूर्ण किचन साफ करून घेतले आणि मसाल्याचे डबे पण धुवून ठेवले, कारण आता श्रावण लागेल ना. आणि हो, तुम्ही सुद्धा बटाटे आणि कांदे आणू नका. मी जेवढं आहे तेवढं भागून घेईन. बरं मी आता चिकन घेऊन येते, कारण 1 महिन्याने चिकन खायला भेटणार आहे. आता श्रावण लागणार आहे. आणि तसं बी माझी मुलगी आलेली, तिला काही नुसत्या भाजीच खाऊ घालणार आहे का? तोपर्यंत मी चिकन घेऊन येते, बाकीचं आवरून घे. वहिनी काय बनवलंय? खूप छान सुगंध सुटलाय. मी माझ्यासाठी मसाले भात केलाय ताई. तुमच्यासाठी अजून जेवायला नाही केलं, कारण आई मासे आणायला गेलेत. तुम्हाला नॉनव्हेज आवडत नाही का? नाही ताई, मला चिकन नाही आवडत. मी चिकन बघितलं ना तरी मला मळमळतं आणि उलट्यासारखं होतं. पूजा, हे बघ मी चिकन घेऊन आले. आई हे फेकून दे. तू काय वेळी झालीस का? एवढं मोलामागाचं चिकन आणलं तू फेकून द्यायला सांगतेस? आई तुला माहिती ना वहिनी चिकन खात नाही, तरी तू का आणलंस? आणि आणायचंच होतं तर आधी तिच्यासाठी पनीर आणायचं ना. अगं तिला खायचे का नाही तिची मर्जी. आणि जगातले सगळेच जण शाकाहारी झाले तर कसं चालेल? आई हे कसं चालेल की आपण मस्तपैकी पार्टी करून चिकन खाणार आणि वहिनी बिचारी पोट भरण्यासाठी खाणार? खाऊ दे ना ताई, आईला चिकन आवडतं म्हणून त्या खातात ना. आणि तसंही खाणं पिणं माणसाच्या आवडीनुसार आणतं, पण मी नाही चिकन बनवू शकणार. काही असो, पण तू आज हे चिकन आणायला नको होतं, कारण की तुझं वय आता भजन कीर्तन देवपूजा करायचं झालंय. हे सगळं आणायचं आता सोडून दे आणि जा बाजारात आणि पनीर घेऊन ये. तोवर वहिनी मस्तपैकी खीरपुरी बनवतील, मग आपण सगळे मिळून मस्त पार्टी करूया. आणि हाय, कधी कधी दुसऱ्यांच्या आवडींचा सुद्धा विचार करावा लागतो. जा हे चिकन रिटर्न कर आणि पनीर घेऊन ये. ठीक आहे, मी घेऊन येते पनीर. ठीक आहे, मी मस्तपैकी खीर आणि पुऱ्या बनवते, तवर आई पनीर घेऊन येते आणि मग पनीरची भाजी बनवेल. हो नक्कीच.